नेमका कधी मिळणार तर एकच हप्ता मिळणार की सोबत पीएम किसानचा पण हप्ता देण्यात येणार? तर याबाबतचीच मोठी अपडेट तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत. त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेचे केंद्राकडून 2000 रुपये तर राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये असे टोटल 2 हप्त्याचे 4000 रुपये जमा होणार आहेत. व ही 4000 रुपये रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आता डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण वाटप केली जाणार असून शेतकरी बांधव अखेर खुश झालेले आहेत. तुम्हाला एकच प्रतीक्षा होती, ती म्हणजे हप्ता कधी मिळणार, पैसे आज येणार की उद्या येणार की नेमकी कोणती तारीख सरकार जाहीर करणार असा प्रश्न तुमच्या मनात होता. पण आता तुमची चिंता मिटलेली आहे, प्रतीक्षा संपलेली असून आता मात्र तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेअंतर्गत 2000 रुपये आणि पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेअंतर्गत 2000 रुपये अशी मोठी रक्कम आता तुम्हाला देण्यात येणार आहे. सर्व अपडेट आपण बघणार असून त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजेच तुम्हाला अशा प्रकारच्या रोज बातम्या या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळतील. तर चला पाहूयात. बघा, आता एकंदरीत बघायला गेलं तर शेतकरी बांधवांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या रकमेचे पैसे आपल्या खात्यात कधी जमा होणार. बघा, आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी खुश होणार आहेत, कारण शेतकऱ्यांना एक नाही तर 2 हप्त्याचे टोटल 4000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे ही दोन्ही हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार आहे. आता मागच्या काही दिवसांपूर्वी अशा बातम्या सुरू होत्या की पैसे आले, पैसे काल जमा झाले, रात्री जमा झाले, दुपारून येणार, अशा तशा बातम्या होत्या. पण पैसे काय येत नव्हते, यामुळे शेतकरी मात्र नाराज व्हायचे. पण बघा, आता खरी माहिती आपण देण्याचं काम करणार आहोत. आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा. सर्वात आधी जर बघायला गेलं तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता एक नाही तर 2 हप्त्याचे हे 4000 रुपये पूर्ण दिले जाणार आहेत. हे दोन्ही हप्त्याचे 4000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असून तुम्हाला एक दिलासा आता मिळणार आहे. बघा, आता सरकारने डीबीटीला मान्यता दिलेली आहे. डीबीटी अशी प्रक्रिया असते की डीबीटीतून एकदा पैसे वाटप सुरू झाले की सर्वांच्याच खात्यावर पैसे जमा होतात. म्हणजे आता डीबीटीची प्रक्रिया असल्यामुळे तिकडून पैसे पाठवल्यानंतर इकडे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 15 ते 20 मिनिटात, जर जास्त टाइम गेलास तर 30 ते 35 मिनिटं लागतील. पण या 30 ते 35 मिनिटांमध्ये सर्वांच्याच खात्यात पैसे जमा होतील अशी पद्धत डीबीटीची असते. म्हणजेच की सरकारला कळालेलं आहे डीबीटीतूनच पैसे द्यावे लागतील, कारण आता शेतकरी खूप नाराज झालेत. का तर त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकर मिळाला नाही. जसा पीएम किसानचा हप्ता वेळोवेळी मिळतो तसा नमो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी नाराज झाले होते. पण आता तीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारकडून नमो शेतकरीचे तर 2000 येणारच, पण पीएम किसानचे पण 2000 रुपये येणार आहेत. म्हणजे शेतकरी नाराज राहणार नाहीत आणि शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो. असे टोटल 4000 रुपये देण्याचा सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. आणि यामुळे आता शेतकरी चांगलेच खुश होणार आहेत असं देखील आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही. तर बघा, आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सर्वात आधी हे पैसे आता टप्प्याटप्प्यामध्ये जमा होणार आहेत. बघा, आता पहिला टप्पा, दुसरा टप्पा असणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नमो शेतकरीचे 2000 रुपये, दुसऱ्या टप्प्यामध्ये पीएम किसानचे 2000 रुपये असे टोटल 4000 रुपये आता मिळणार आहे. तर चला, पैसे आज मिळणार की उद्या मिळणार? सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातून वाटप सुरू होत आहेत? आता पैसे वाटप सुरू झालेलं आहे का, की उद्यापासून वाटप सुरू होणार आहे, की सरकारची दुसरीच कोणती तारीख आहे? तर चला, आता सर्व काही तुम्हाला राहिलेल्या व्हिडिओत सांगतो. आता मात्र 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. बघा, आता शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. या ठिकाणी काय माहिती आली ती बघू शकता. शेतकऱ्यांच्या खात्यात आता येणार नमो शेतकरी योजनेचा हप्ता. होय, आता तुमची प्रतीक्षा करण्याची वेळ संपली आहे. तुमच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता रक्कम वितरित केली जाणार आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय आता जाहीर करण्याची तयारी सुरू केलीच आहे. मात्र त्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देखील तुमच्या खात्यावरती पीएम किसानचे 2000
रुपये येणार आहेत. म्हणजे इकडे जे राज्य सरकार देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना जी चालवत आहे त्याचे 2,000 रुपये भेटणार आहेत. आणि इकडे PM किसान योजना जी केंद्रातून माननीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जी योजना सुरू आहे त्याचे 2,000 रुपये मिळणार आहेत. असे टोटल तुमच्या खात्यावरती 4,000 रुपयांची पूर्ण रक्कम जमा होणार असून एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांना काळजी करण्याची गरज पडणार नाही, कसली चिंता करण्याची गरज पडणार नाही. हे देखील गोष्ट आता लक्षात घ्या. तर बघा आता पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत, कशा पद्धतीने पैशांचं वितरण केलं जाणार आहे, सर्व काय अपडेट आपण व्यवस्थितपणे आता बघण्याचं काम करणार असून आता फक्त तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. तर चला आता सर्व काही अपडेट बघूयात. नेमके पैसे आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात जमा होतील, आता यादीमध्ये किती जिल्हे आहेत, यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, नेमक्या कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये सरकार पैसे देणार आहे. तर चला आता ते कोणते 16 जिल्हे आहेत त्यांची पण नावं सांगतो. जर यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या खात्यात आता हे 4,000 रुपये पूर्ण जमा होतील आणि ते पण डीबीटीच्या माध्यमातून. डीबीटीतून पैसे पाठवले की 30-35 मिनिटात पूर्ण रक्कम तुमच्या खात्यात जमा होऊन जाणार आहे आणि एक मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्ण वाटप सरकार आता करत असल्याने शेतकरी बांधव देखील खुश झालेले आहेत. तर चला आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहेत अशा जिल्ह्यांची यादी दाखवतो. यादी बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमके पैसे आज कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत, उद्या कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत. तर चला पाहूया. बघा आता पैसे वाटपाची मोठी बातमी आली. बघा आता आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या माध्यमातून PM किसान नमो शेतकरी योजना आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजना आहे आणि या योजनेचे हप्ते शेतकऱ्यांना मिळत असतात. वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 12,000 रुपये येत असतात. राज्य सरकारचे 12,000 रुपये, राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे जे 12,000 रुपये आहेत यामध्ये राज्य सरकारचे 6,000 आणि केंद्र सरकारचे 6,000 रुपये असे टोटल 12,000 रुपये पूर्ण वाटप होत असतं. आणि यावेळेस पण आता हे 12,000 रुपयांचं वाटप होणारच आहे. मात्र आता रक्कम देखील वाढण्याची शक्यता असून हप्त्याला उशीर झाल्यामुळे शेतकरी नाराज झाले होते. त्यामुळे आता सरकार एखाद्या वेळेस नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 ऐवजी 3,000 रुपये देण्याची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांकडून येऊ लागलेली आहे. होय बघा आता 2,000 रुपयांऐवजी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 3,000 रुपयांचा हप्ता मिळू शकतो. आणि PM किसानचे 2,000 रुपये, जर नमोचे 3,000 आणि PM किसानचे 2,000 रुपये आले तर तुमच्या बँक खात्यात टोटल 4,000 नाही तर 5,000 रुपये हे जमा होतील. त्यामुळे ही गोष्ट देखील आता तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. मग चला आता हे पैसे वाटप नेमकं कसं सुरू होत आहे, आता आज पैसे मिळणार की उद्या मिळणार आहेत की दुसरीच कोणती तारीख सरकार जाहीर करणार आहे याबाबतची मोठी अपडेट आता तुम्हाला दाखवतो. पण बघा आता आलेल्या माहितीनुसार PM किसान आणि नमो शेतकरीचे पैसे मिळतीलच, पण यावेळेस 2 कडक नियम आहेत. जर ही 2 कामे अर्जंट केली नाही तर तुमचे पैसे कायमचे बंद होतील आणि PM किसानचा येणारा हप्ता आणि नमोचा हप्ता हा मिळणार नाहीये. जर तुम्हाला आता नमो शेतकरी आणि PM किसानचे पैसे पाहिजे असतील 3-4 दिवसाच्या आत ही 2 कामे करा. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आणि केंद्र सरकारने सांगितलेली ही 2 कामे जर तुम्ही केली नाही तर येणारे पैसे तुमचे बंद होतील. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जर पूर्ण पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर ही गोष्ट आता तात्काळ लक्षात घ्या, तरच तुमच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे जमा होऊन जाणार आहेत. बघा PM किसान योजनेच्या माध्यमातून आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आता कोणत्या क्षणी पैसे तुमच्या खात्यात जमा झाल्याचा मेसेज येईल. पण हे पैसे तुम्हाला मिळण्यापूर्वी सरकार आता एक बघणार आहे तुम्ही खरंच ही 2 कामे केलीत का. जर सरकारने सांगितलेली तुम्ही ती 2 कामे केली असतील तर पैसे तुमच्या खात्यात येतील. जर ती 2 कामे तुम्ही केली नसतील तर पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. ही देखील गोष्ट तात्काळ लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला येणारे पैसे मिळतील. मग आता कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती पुढे बघूयात. पण नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना पैसे वाटप नेमकं कसं सुरू होत आहे, किती जिल्ह्यात सर्वात आधी वाटप सुरू होत आहे, तर चला सर्व काय माहिती आता तुम्हाला दाखवतो. बघा आता मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आणि PM किसान योजनेअंतर्गत आता 4,000 येणार आहेत. बघा हे पैसे आता येण्यापूर्वी सरकार आता बरंच काही तपासणार आहे. तर चला या ठिकाणी बघू शकता आता सरकारच्या माध्यमातून मोठी अपडेट समोर येत आहे. बघा अधिवेशनाला सुरुवात झाली हे तर सर्वांना माहिती आहे आणि अधिवेशनातून थेट मोठी रक्कम आता शेतकऱ्यांना येण्याची शक्यता आहे. बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार 31,000 कोटींची मदत शेतकऱ्यांना केली आहे असं मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी आता डायरेक्ट सांगितलं आहे। काल मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये अशी माहिती दिलेली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्र्यांकडून आता पूर्ण पैसे वाटप झालेले आहेत, म्हणजे 31,000 कोटीचं जे पॅकेज होतं ते पॅकेज आता पूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप केलं आहे असं सरकारचं म्हणणं आहे। यामुळे शेतकरी खुश झालेत। आता पुढचं पॅकेज आहे ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचं आणि PM किसान योजनेचं 4,000 रुपयांचं किंवा एखाद्या वेळेस 4,000 ऐवजी 5,000 रुपये पण शेतकरी बांधवांनो तुम्हाला मिळू शकतात। पण तुम्हाला ही 2 कामे करावी लागतील। मग आता कोणती 2 कामे करावी लागतील ती पण सांगतो, जेणेकरून आपल्या बँक खात्यात हे सर्व हप्त्याचे पैसे येतील। तर बघा आता 5,000 रुपये कसे मिळणार हे एकदा तुम्हाला सांगतो। आता सरकारने एक शब्द दिलेला होता, निवडणुकीच्या आधी सरकारने सांगितलं होतं की शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे जे 12,000 रुपये मिळतात ते 12,000 नाही तर पूर्ण 15,000 रुपये दिले जाणार, म्हणजे शेतकऱ्यांना पूर्ण 15,000 रुपयांची वार्षिक रक्कम देण्यात येणार असं देखील सरकारचं म्हणणं आपल्याला बघायला मिळत होतं। यानुसार आता शेतकरी खुश झालेले आहेत। बघा हे पूर्ण 15,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येतील। आणि एवढंच नाही तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो तुम्हाला देण्यासाठी हे 15,000 रुपयांची रक्कम सरकारला जे आहे ते वेगवेगळ्या टप्प्यात द्यावा लागतील। मग सरकारने आता 3,000 रुपयांप्रमाणे हप्ते त्यामुळे द्यायला जर सुरू केले तर तुमच्या बँक खात्यात आता 5,000 रुपये जमा होतील। नमो शेतकरीचे 3,000 आणि PM किसानचे 2,000 असे टोटल 5,000 रुपये आज उद्या तुमच्या खात्यात जसं पैसे वाटप सुरू होईल तसे जमा होऊन जातील आणि एक मोठा दिलासा मिळेल। पण तुम्ही जर ही 2 कामे केलेली नसतील तर हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत। मग आता कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्या बँक खात्यात जमा होईल, तर चला ती एकदा माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचं काम करतो। बघा आता 2-3 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे, आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। बघा आता पैसे वाटप हे सर्वात आधी कोणत्या 16 जिल्ह्यांपासून वाटप होणार आहे याबाबतची पण यादी आता समोर येत आहे। आता त्यातले त्यात सरकार आता काही शेतकऱ्यांना पैसे देणं बंद करणार आहे। होय, आता कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही, हप्ता मिळवायचा असेल तर कोणतं काम आता करावं लागेल, म्हणजे 2 हप्त्याचे 4,000 रुपये येतील। ही सर्व माहिती आता आपण बघत आहोत, त्यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमका आता हप्ता वाटपाचं नियोजन कसं केलेलं आहे, कोणत्या शेतकऱ्यांचे पैसे सरकार बंद करणार आहे, कोणती चूक केल्यावर पैसे बंद होतील आणि सरकारने सांगितलेली कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून पैसे आपले सुरू होतील आणि आपल्याला हप्ता मिळेल ते पण सांगतो। कारण की ती 2 कामे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली जर तुम्ही केली नाही तर तुमचं नाव PM किसान योजना नमो शेतकरी योजनेतून काढलं जाईल आणि तुमच्या खात्यावरती कोणत्याच योजनेचे पैसे पण यायचे नाहीत। त्यामुळे काही गोष्टी आता तुम्हाला लक्षात घ्याव्या लागणार आहेत। बघा आता सर्वात आधी एकदा कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटप सर्वात आधी सुरू होऊ शकतं, सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार आता हप्ता एकदमच सर्व जिल्ह्यात येत असतो, पण बघा तरी काही जिल्ह्यात आधी येणारच आहे। यामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी जर आता नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी सर्वात आधी पैसे जमा होतील। नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती 2 हप्त्याचे पैसे येणार आहेत, नमो शेतकरीचे आणि PM किसानचे असे टोटल 4,000 रुपये जमा होतील। पण हे एकत्र नाही तर 2 टप्प्यात वाटप होतील। सर्वात आधी नमो शेतकरीचा हप्ता भेटेल आणि लगेच PM किसानचा पण हप्ता तुमच्या बँक खात्यात भेटेल। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आता आपण म्हणू शकतो। नांदेड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना काळजी करायची नाहीये। नांदेड जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती DBTच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत आणि यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून आता नक्कीच मिळणार आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील देखील शेतकरी आता मोठ्या प्रमाणामध्ये खुश झालेले आहेत असं देखील आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। बघा आता सध्या स्थितीला जर विचार केला तर यानंतर पैसे वाटप एक सर्वात आधी होऊ शकतात तो जिल्हा म्हणजे या ठिकाणी बघू शकता बुलढाणा, हिंगोली, नागपूर याही जिल्ह्यात पूर्ण पैसे सर्वात आधी वाटप होतील। या जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांनी गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर चला कोणती 2 कामे करायची ती एकदा माहिती बघू। बघा आता राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कोणती 2 कामे करायची ती एकदा माहिती तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमके पैसे वाटप होण्यापूर्वी कोणती कामे आपल्याला करावी लागणार आहेत। बघा एकंदरीत जर बघायला गेलं तर आता तुम्हाला सर्व लाभार्थी शेतकरी बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्र शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी खालील तांत्रिक बदल करण्यात आलेले आहेत। नोंदणीची अनिवार्यता, ज्या लाभार्थ्यांनी महाविस्तार AI हे अधिकृत मोबाईल ॲप अद्याप इन्स्टॉल केले नाही त्यांना पुढील
पुढील हप्ते मिळण्यास तांत्रिक अडचण येऊ शकते असं सांगण्यात आलेलं आहे. ही पण गोष्ट करून घ्या. हप्ता जमावणे आता विहित मुदतीत नोंदणी पूर्ण न केल्यास लाभार्थ्यांच्या खात्यावरती पुढील हप्त्याची रक्कम जमा होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. त्यानंतर कृषी विभाग इतर सर्व योजना आणि पोकरासाठी देखील ही नोंदणी बंधनकारक आहे. त्याशिवाय कोणत्याही योजनेसाठी तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. वेळ दवडू नका, आजच आपली नोंदणी सुरू करा असं देखील आव्हान बघायला मिळत आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्या आणि लवकर नोंदणी करा आणि पीएम किसानचे नमो शेतकरीचे पैसे मिळवा. त्यासोबत इतर योजनेचे राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या सुरू आहेत, विहीर योजना असेल, शेतकऱ्यांना सोलर कृषी पंपाची योजना असेल, बऱ्यापैकी योजना सरकारच्या देत आहे. याचा पण फायदा नक्की घ्या शेतकरी मित्रांनो, कारण की आपण फायदा घेणं गरजेचं असतं. सरकार देत आहे तर फायदा घेण्यासाठी तुम्ही मागे राहू नका, पुढे या आणि अर्ज करा आणि फायदा नक्कीच घ्या. अशा प्रकारची अपडेट होती. सरकारकडून आता हप्त्याची ऑफिशियली तारीख जाहीर झाली नाही, पण सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिना संपायच्या शेवटी 27-28 तारखेला पैसे मिळतील किंवा मार्चच्या 3 ते 4 तारखेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्याची एक शक्यता सूत्रांकडून बघायला मिळत आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. धन्यवाद.